अकोले तालुक्यातील विरगाव येथे सकाळीच बिबट्याचा दोघांवर प्राणघातक हल्ला। आज सकाळी 7 ते 9 वाजण्याच्या दरम्यान सर्वत्र शेतकऱ्यांची आणि दूध उत्पादकांची वर्दळ सुरू असताना बिबट्याने अकोले तालुक्यातील विरगावात दोघांवर जीवघेणा हल्ला केला, तर दोघांवर हल्ल्याचा प्रयत्न केला। बस्तीराम रामचंद्र गांगड, माधव पोपट देशमुख या दोघांवर बिबट्याने हल्ला करून या दोघांनाही जबर जखमी केलं। संदीप लक्ष्मण वाघचौरे आणि सार्थक संदीप वाघचौरे यांच्यावरही बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला। हल्ला करणारी बिबट्याची मादी असल्याने तिचे पिल्लांसहित शिवारात वास्तव्य आहे। पिल्ले चुकल्याने त्याचे शोधार्थ मादीने या सर्वांवर हल्ला केला। बिबट्याच्या दहशतीने आता सारे विरगावकर हादरून गेले असून दिवसाढवळ्या हल्ले झाल्याने वातावरण चिंताक्रांत बनले आहे। सकाळीच दूध उत्पादकांची लगबग आणि शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांची शेत शिवारात वर्दळ असते। वरील सर्वजण शेतकामात निमित्त गेले असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला। गावठाण आणि शिवारात भटक्या आणि पाळीव कुत्र्यांची संख्या मोठी होती। बिबट्याने हल्ले केल्याने ही संख्या आता नगण्य झाली आहे। अनेकांच्या पशुधनावरही हल्ले सुरूच आहेत। भक्ष्याची विवंचना सुरू झाल्याने बिबट्याने आता थेट मानवी वस्तीत प्रवेश केला आहे। अगदी गावठाणात शिरून अनेक कुत्री आणि पशुधनाचा फडशा पाडला। आता बिबट्याने थेट माणसांनाच आव्हान दिलं असून हे हल्ले वाढण्याची भीती निर्माण झाली आहे। यापूर्वी वन खात्याकडे वेळोवेळी मागणी करूनही पिंजरा लावण्यास अक्षम्य दुर्लक्ष केलं जात असल्याने आता शेतकऱ्यांमध्ये वन खात्याविरोधात तीव्र रोष आहे। दरम्यानच्या काळात वन खात्याला ही बातमी कळली असता वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी हजर झाले। सोबत 3 पिंजरे घेऊन हे कुमक हजर झाली। पिंजरे शिवारात लावले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन खात्याने सर्च ऑपरेशन सुरू केलं। बिबट्याचे एक पिल्लू बाळासाहेब कडलग यांचे शेतात गिन्नी गवतात मिळून आलं आहे। जखमी झालेले बस्तीराम गांगड यांना प्रथमोपचारानंतर नाशिकला हलवण्यात आलं, तर माधव देशमुख हे संगमनेरच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत। वन खात्याचे वन अधिकारी धिंदळे, वनपाल पंकज देवरे अधिकारी सर्व वन कर्मचारी बिबट्याचा वावर असणाऱ्या परिसरात ठाण मांडून आहेत। भाजपाचे नेते जालिंदर वाघचौरे, नामदेव कुमकर, संदीप आसवले, विजयसिंह थोरात, आबासाहेब थोरात, प्रकाश वाघचौरे, बाळासाहेब कडलग, सतीश वाघचौरे, सुभाष कुमकर यांच्यासहित शिवारातील शेतकरी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। या घटनेने विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये मोठे भीतीचं वातावरण पसरलं आहे। भरदिवसा बिबट्याने हल्ला केल्याने विरगावात वातावरण भयग्रस्त आहे। शिवारात एकाहून अधिक बिबटे असण्याची शक्यता असून शाळेत येणारे लहान सहान विद्यार्थी भयभीत झाले असून पालक आणि शिक्षकही चिंतेत आहेत। शाळेत येताना आणि जाताना पालकांनी शक्यतो काही दिवस पाल्यांच्या सोबत राहावं आणि नागरिकांनीही रात्री अपरात्री फिरताना काळजी घ्यावी, असं आवाहन वन खात्यानं केलं आहे। संपादक सचिन खरात, आपले अकोले।